अरे थांबा थांबा, स्क्रोल करू नका. फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरताना मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे. कारण मेटाबद्दल अशी चर्चा सुरू झाली आहे की भविष्यात काही फीचर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. आता हे ऐकल्यावर काही लोक म्हणतील, बापरे, आधीच रिचार्ज इतकं महाग झालंय, आता त्यात फेसबुक इंस्टाग्राम सुद्धा पैशात येणार का? आणि खरं सांगायचं झालं तर आजची पिढी अशी झाली आहे ना की सकाळी उठल्यावर अनेकांच्या हातात सर्वात आधी फोन येतो आणि त्यानंतर फेसबुक किंवा इंस्टाग्राम उघडलं जातं. कोणी रील्स बघताय, कोणी स्टोरी टाकताय, कोणी आपल्या पोस्टवर किती लाईक्स आल्यात ते पाहताय. म्हणूनच ही चर्चा इतकी व्हायरल झाली आहे. मेटा सध्या AI वर प्रचंड पैसा खर्च करते. कंपनी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपमध्ये नवीन AI फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने मोठे बदल केलेत आणि हजारो कर्मचाऱ्यांना AI प्रोजेक्ट्सकडे वळवलं जात आहे. आता यामुळे लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, उद्या फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरायला पैसे लागणार का? सध्या तरी फेसबुक किंवा इंस्टाग्रामकडून पूर्णपणे पेड होणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाहीये. पण भविष्यात काही खास किंवा प्रीमियम फीचर्ससाठी पैसे लागू शकतात अशी चर्चा मात्र सुरू आहे. कल्पना करा, उद्या एखादा भन्नाट AI फोटो तयार करायचा असेल किंवा एखादा AI टूल वापरायचा असेल किंवा काही विशेष फीचर्स अनलॉक करायचे असतील तर त्यासाठी शुल्क आकारलं गेलं तर कदाचित अनेक जण ते फीचर्स वापरतीलही. कारण आजच्या काळात सोशल मीडिया हा केवळ मनोरंजनाचा भाग राहिलेला नाही, तर अनेकांसाठी तो एक व्यवसाय, मार्केटिंग आणि कमाईचं साधन बनलं आहे. एक गोष्ट मात्र नक्की, मेटा आता फक्त सोशल मीडिया कंपनी राहिलेली नाहीये, ती AIच्या शर्यतीत पूर्ण ताकदीने उतरलेली आहे. आणि त्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपमध्ये पुढच्या काही वर्षात मोठे बदल दिसू शकतात. तुम्हाला काय वाटतं? जर मेटाने भविष्यात काही प्रीमियम AI फीचर्ससाठी शुल्क आकारलं तर ते योग्य असेल का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशा भन्नाट व्हिडिओजसाठी ऐका जराला नक्की सबस्क्राईब करा.